तर मराठा आरक्षणासंदर्भातल्या जी.आर विरोधात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आता संघर्ष यात्रा 2.0 ची घोषणा केली आहे आणि या यात्रेसाठी हाके बारामतीला रवाना झालेले आहेत। संघर्ष हा आता अटळ आहे, कोणी काही म्हणो आपल्याला लढावंच लागेल असं आवाहन लक्ष्मण हाकेंनी केलंय। तर ओबीसी आरक्षण बचावासाठी बारामतीमध्ये आज महाएल्गार मेळावा आयोजित केलाय। मेळाव्याआधी एक भव्य मोर्चाही आयोजित केलाय आणि या मोर्चासाठी आता हाके रवाना झालेले आहेत। तर बारामतीच्या शारदा प्रांगणामधून या मोर्चाला सुरुवात होईल आणि तहसील कार्यालयावर हा मोर्चा निघेल। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन लक्ष्मण हाकेंनी ओबीसी समाजाला केलं। आम्ही आवाज उठवतोय आणि हा आवाज ज्या पवार फॅमिलीनी ज्या मनोज जरांगे नावाच्या माणसाला रसद पुरवली, मोठा बनवला, त्याचं आंदोलन प्रोटेक्ट केलं, आंदोलन वाढवलं, मुंबईमध्ये गेल्यानंतर उत्कृष्ट संसदपटू सुप्रिया सुळे जाऊन त्यांना भेटल्या। या बारामतीकरांना मी प्रश्न विचारायला जातोय की आम्ही तुम्हाला मतदान दिलंय, आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहिलोय आणि तुम्ही मात्र जरांगेंच्या माध्यमातून तुम्हाला बोलता येत नाही म्हणून जरांगे नावाचा पपेट पुढे केलाय आणि त्या जरांगेच्या तोंडून ओबीसींचं हे आरक्षण तुम्ही संपवून टाकलंय। त्याला जसे सत्ताधारी जबाबदार आहेत तसेच पवार फॅमिली सुद्धा जबाबदार आहेत। माननीय देवेंद्र फडणवीसांच्या मांडीला ऊन बसणारे डेप्युटी सीएम असणारे अजितदादा पवार जेवढे जबाबदार आहेत तेवढेच शरदचंद्रजी पवार जबाबदार आहेत, तेवढ्याच सुप्रिया सुळे जबाबदार आहेत। ते बारामतीमधल्या मोर्चाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जावेद मुलाणी यांनी। ओबीसी समाजाच्या वतीनं मोर्चाचं आयोजन केलं आहे। प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा होणार आहे। मी सध्या बारामतीतील शारदा प्रांगण असेल, उद्योग भवन या समोर आहे, याच ठिकाणी जे आहे ती मोर्चाला सुरुवात होणार आहे। लक्ष्मण हाके जे आहेत ते पुरंदर तालुक्यातील निरा या ठिकाणाहून त्यांच्या मोर्चाला सुरुवात झाल्यानंतर ते बारामतीत येऊन या ठिकाणाहून या मोर्चाला प्रारंभ होणार आहे। समोर जे आहे ते यात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे आणि दुसरीकडे आता हळूहळू जे आहे ते ओबीसी बांधव जे आहेत या ठिकाणी यायला मोठ्या संख्येने सुरुवात झालेली आहे। ओबीसींना आरक्षण मिळालं पाहिजे हीच मागणी यांची एकूणच दिसून येत आहे। आपण काही मोर्चेकरांबरोबर बोलणार आहोत। काय सांगाल, आज तुम्ही या ओबीसीच्या मोर्चामध्ये सहभागी झाल्यात, काय मागण्या असणार आहे? ओबीसीच्या मागण्या ज्या आहेत ते ओबीसी बांधव, मी एका राजकीय पक्षाचा महाराष्ट्राचा महासचिव आहे आणि मी ओबीसीच्या या मोर्चाला पाठिंबा द्यायला आलोय। मराठा समाजाला आरक्षण जरांगे पाटलांनी मागितलंय, पण या सरकारने काय नसताना आमच्या आरक्षण लादण्याचा। या मोर्चामध्ये अनेक ओबीसी समाज बांधव आता आलेले आहेत आणि वेगवेगळे पोशाख करून विशेष म्हणजे ते आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांच्याबरोबर बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी जावेद मुलाणी यांनी। बारामतीमध्ये ओबीसी समाजाचा जो आहे तो एल्गार मोर्चा होणार आहे आणि या एल्गार मोर्चामध्ये वेगळ्या पद्धतीची वेशभूषा करून म्हणजेच वासुदेवाची आणि पुत्रजाची वेशभूषा करून राजकीय नेते देखील सहभागी झाले। काय कारण आहे, तुम्ही हे वेशभूषा केलेली आहे, एक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना डोळ्यात काय घातलं होतं माहित नाही आणि ते डोळ्यात घालून मोठा बकासूर आमच्या ताटात आणून जेवायला बसवलेला आहे आणि मूळ ओबीसी स्वातंत्र्यानंतर आजही उपाशी आहेत आणि म्हणून आम्ही आमच्या मूळ पोशाखात आलेलो आहे आणि सांगायचंय की बाबांना आमच्या अजून कपडे निघले नाहीत, आमच्यावरती इंग्रजांनी चोरीचं शिक्का मारलेलं कपाळावरती अजून पुसलं नाही तर आमच्या लेकरा बाळांच्या ही लोक सुजवून द्यायची भाषा करतात, आमच्या आया बहिणींची अब्रू खात्यात, जाहीर स्टेजवरनं आमच्या अब्रूची लक्तरं काढली जातात म्हणून आम्ही मूळ ओबीसी आहेत हे सांगायला आम्ही या वेशभूषेत आलेलो आहे। जोडे देखील तुम्ही आणलेले आहेत, चिपळे आहेत हातामध्ये, काय मागण्या करणार आहात सरकार? आमचा हा जोडी हा आमचा पारंपरिक पोट भरण्याचं साधन आहे। सकाळी सकाळी आम्ही रामधर्माच्या पारी भीक मागायला जातो आणि त्यातनं आमच्या लेकरं बाळांना जगवत असतो आणि ती लेकरं बाळा आजही अर्ध्या पोटाने जेवतात। तोपर्यंत तर तुम्ही आमचं दिलेलं काढून घेतलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आम्हाला 91 मध्ये आमच्या ताटात पडलं होतं आणि ती आज चोरीला गेलेलं आहे आणि ती चोरी करायला मोठं षडयंत्र झालं। झुंडशाहीने ती आमची चोरी झालेली आहे म्हणून आता आम्ही 350 लोकांच्या जातीची युती करून आमचा बाबासाहेबांनी दिलेला अधिकार वाचवण्यासाठी बारामतीत एकत्र जमलेला आहे। तुम्ही विधितज्ञ आहात, वकील आहात, पुत्रजाचा वेश या ठिकाणी परिधान केलेला आहे, काय नेमकी मागणी असणार आहे? आता आम्हाला आम्ही हा वेश धारण केलाय
तुम्हाला गावाकडं लक्ष्मीची यात्रा, मर्याची यात्रा ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. मर्याची यात्रा असेल, लक्ष्मीची यात्रा असेल, त्यावेळेस गावातले हे धनदांडगे हे जे आमच्यात आज ज्यांनी घुसखोरी केलीत ते त्या ठिकाणी त्या देवीला नैवेद्य दाखवायचे आणि ती नैवेद्य खाऊन जगणारे आमची जमात. मग मला सांगा, ज्यांची आमच्यात घुसखोरी झाली ते त्या देवी पुढचा नैवेद्य खातील का? एवढी मोठी मोठी दिंड असताना जर आमच्या ताटातले हे वडत असतील तर आम्ही गप्प बसणार नाही. मोर्चा बारामतीत आहे, त्याला परवानगी नाकारली असं देखील सांगण्यात येत आहे. हरकत नाही. काल आम्हाला बोलून घेऊन सांगितलं डीवायएसपी ऍडिशनल एसपी साहेबांनी की तुम्हाला आम्ही परवानगी देणार नाहीत. ज्यावेळेस अजित पवारांची यांची बैठक झाली त्यावेळेस आमच्या मोर्चाला त्यांनी परवानगी नाकारलेली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देखील ह्याच्यामध्ये जाणून बुजून राजकारण आणतात. त्यांच्या झुंडशाहीला आम्ही जुमानणारे नाहीयेत. मला सांगा, जरांगे पाटील मुंबईमध्ये बसले, त्यांना पण हायकोर्टाने नाकारली होती परवानगी. त्यांना परवानगी नाकारली तरी देखील त्यांनी आंदोलन केलं. त्यांच्यावरती एकही गुन्हा दाखल झाला नाही. आणि काल हा बारामतीतला ऍडिशनल एसपी आम्हाला धमकी देत होता की मी तुमच्यावरती गुन्हे दाखल करू. हरकत नाही, आम्हाला आता जरी त्यांनी जेलमध्ये नेऊन टाकलं तरी आमची बसायची तयारी आहे. ओबीसी समाजाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले की रस्त्यावर उठवून नाही, कायदेशीर मार्गाने आपण लढा लढूया. नाही, असं कुठेही त्यांचं स्टेटमेंट नाहीये. मीडियाच्या माध्यमातून गेल्या 2 दिवसापासून अशा अफवा पसरवल्या जातात. आम्ही देखील त्याची शहानिशा केली. कुठेही लिखित स्वरूपात किंवा त्यांनी बोललेली बाईट अशी कुठंच नाही. त्यांनी सांगितलेलं आहे की हा मराठा समाजाला जो ओबीसीचा GR दिलाय त्याची होळी करा, रस्त्यावरती या, असं त्यांनी आवाहन केलेलं आहे. ही जी आहे ती अफवा पसरवली जाते. नक्कीच तर हे होते वेशभूषा परिधान करून ओबीसीचे जे कार्यकर्ते आहेत ते यामध्ये सहभागी झालेले आहेत. ज्यावेळी मला 24 तास